नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं फ्लावर वटाणा भाजी बनवणार आहे. तर मी इथं एक फ्लावर घेतला आहे, मोठा गड्डा स्वच्छ धुवून नीट करून घेतला आहे. आणखीन आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये एक 2 ते 3 मिनिट टाकून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये, म्हणजे आपलं फ्लावर आळ्या वगैरे धूळ सर्व स्वच्छ निघून जातील गरम पाण्यामुळे. तर इथं मी वटाणे घेतला आहे 1 वाटी आणि बारीक चिरलेला कांदा, म्हणजे उभ्या आकाराचा घेतला आहे कांदा, आणि लसूण अद्रक पेस्ट आणि कढीपत्ता. तर मी इथं गॅसवरती कढई ठेवला आहे. 1 पळी तेल घालून घेतला आहे. त्यात तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकून घ्या. नंतर कांदा टाका. कांदा छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथं कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. तर अद्रक आणि लसूण पेस्ट टाकायचं आहे तेलामध्ये. याला बी 2 ते 3 मिनिट छान तेलात परतून घ्यायचं आहे, म्हणजे यातला वास जाईल लसूण अद्रकचा. आणि कढीपत्ता टाकायचा आहे 2 ते 5-6 पानं. त्यात वटाणे टाकायचे आहेत. मी अर्धी वाटी वटाणे घेतला आहे. हे तेलात 2 ते 3 मिनिट फ्राय करायचे आहेत वटाणे. अशी भाजी करा तुम्ही पण, खूप छान लागेल डब्यासाठी टिफिनच्या. त्यात 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. सर्व मिक्स करून घेऊया. फ्लावर टाकून घेऊया. ह्याला पण 2 ते 3 मिनिट तेलात मिक्स करून घेऊया. फ्लावर आपले छान मिक्स झाला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. तर इथं 4 मिनिट आपल्याला प्लेट झाकून घ्यायचं आहे. छान आपली भाजी वाफलेल. बघा, इथं भाजी खूप छान वाफलेली आहे, शिजली बी आहे छान. लहान मुलांच्या डब्यासाठी, टिफिनसाठी, गडबडीत घाईत अशी बनवा फ्लावर वटाणा भाजी. खूप छान लागेल. साधी आणि सोपी पद्धतीने बनवली आहे ही भाजी. करून पहा तुम्ही पण एकदा नक्की. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.